मी संजय आणि तुमचं संजय ॲस्ट्रोमध्ये मनापासून स्वागत करतो. चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता आपण भविष्यावर बोलूया. हो, भविष्यावरच बोलूया. जे तुम्ही ऐकलं ना तेच मी बोलतोय की आपण भविष्यावर बोलूया. तर आजचा आपला विषय आहे कुंडलीमध्ये शिक्षण आणि त्यात येणारे चढ-उतार हे जाणून घेण्यासाठी ते किती आपल्यासाठी फलदायक आहे हे आपण बघूयात. तर आपण बुध ग्रहापासून आपण आपलं शिक्षण बघत असतो. बुध ग्रहाबरोबर कोणकोणत्या ग्रहांची कशा कशा पद्धतीची युती झाली आहे त्यावर आपण त्या जातकाचं शिक्षण कोणत्या प्रकारचं असावं हे बघत असतो. त्यामध्ये कोणते ग्रह जे आहेत ते ब्रेकेजेस निर्माण करतात, आपण त्याला ब्लॉकर म्हणू, आणि कोणते ग्रह प्रमोट करतात ते आपण जाणून घेऊयात. तर आपण सविस्तर बघूया. समजा राहू केतू हे जरी ब्लॉकर असले तरी त्यांच्या कारकत्वानुसार आपल्या जातकानं शिक्षण घेतलं तर ते त्याला कोणत्याही प्रकारचं ब्लॉकेजेस आणत नाहीत किंवा ते ब्रेक देत नाहीत, तर ते व्यवस्थितपणे काम करतात. पण त्यांच्या प्रवाहाच्या विरोधात गेल्यास आयुष्यात एकदा तरी त्या गोष्टीची समस्या निर्माण होते. शिक्षणात ब्रेक येतो. ते ब्लॉकर जे आहेत ते ब्लॉक करत असतात आपलं शिक्षण, कुठंतरी शिक्षण थांबायला कारणीभूत ठरत असतात. पण त्या सर्व घटना घडत असताना ज्या ग्रहांची युती, समजा बुध, केतू, शुक्र असा 3 ग्रहांची युती असेल तर बुध ग्रहापासून आपण शिक्षण बघतो, व्यवसाय बघतो, आपली वाणी बघत असतो. तर केतू हा शिक्षणाला ब्रेक देणारा ग्रह आहे. पण त्या युतीमध्ये शुक्र येतो. तर शुक्र त्याला प्रमोट करतो. म्हणजे कालांतरानं 18 वर्षाचा कालावधी असतो केतूचा. त्याची ती परिभ्रमण जी असते गोल फिरण्याची, ती मर्यादा असते ती 18 वर्षाची असते. म्हणजे 18 वर्षात ब्रेक येतो शिक्षण घेत असताना. अशा आपण बऱ्याच वेळा बघितल्यास की 10वी-12वीला विद्यार्थ्यांना ब्रेक घ्यावा लागतो किंवा मध्येच कधीतरी शिक्षण चालू असताना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. 7वी-8वी शिकलेले काही विद्यार्थी असतात, काही आपण समाजात बघितलेत किंवा ते अनुभव आपण पण घेतलेले असते. हा ग्रहांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो, म्हणजे कोणता ग्रह आपल्याला आपलं ग्रहमान कशा स्थितीत ठेवण्यासाठी त्याचं कार्य करत असतो याच्याविषयी आपण बोलणार आहे. आणि शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षण जर आपल्या आयुष्यात नसेल किंवा शिक्षण अर्धवट सुटलं असेल तर दुसरे ग्रह त्याला सपोर्ट करत असतील, प्रमोट करत असतील, त्या पद्धतीनं तो कार्य करत असतो, व्यवसाय करत असतो, नोकरी करत असतो, अथवा त्याला त्याचं जीवन वेगवेगळ्या पद्धतीनं रोज मार्गी लावावं लागतं. खाण्यासाठी धडपड करावी लागते किंवा कुठंतरी रोजगार करून कशा तरी पद्धतीनं उपजीविका भागवावी लागते. तर हे ग्रह आपल्या कुंडलीत कशा पद्धतीनं बसलेले आहेत किंवा आपण आपल्या आता मुलांच्यासाठी, मुलीसाठी, नातेवाईकांच्या मुलासाठी किंवा समाजातील ज्या घटकांना गरज आहे अशा लोकांच्यासाठी आपण ही कुंडली कशा पद्धतीने बघितली जाते, त्याचा काय उपयोग होईल, त्याचा काय फायदा होईल, त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला पण एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जी काय माहिती मिळेल त्या संदर्भात जर तुमच्या आजूबाजूचे काही लोक असतील किंवा तुमच्या स्वतःच्या मुलांच्या विषयी जर त्यांच्या शिक्षणाविषयी, त्यांच्या भवितव्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेण्याबद्दल जर उत्सुकता असेल किंवा त्यांचं लाईफ सेटल व्हावं अशा पद्धतीची जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. चला तर मग आपण बघूया की कोणत्या ग्रहांची युती शिक्षणासाठी उपयुक्त असते आणि कोणत्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं त्या जातकानं, तर ते कुंडलीमध्ये कशा पद्धतीनं बघायचं असतं. तर मी तुम्हाला काही ग्रहांची युती सांगतो. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, सकारात्मक, नकारात्मक ह्या दोन्ही गोष्टी असतात. काही ग्रहांची युती झाल्यानंतर ते ग्रह त्यातून मार्गक्रम कसा करत असतात, म्हणजे तो जातक जो आहे, ज्याची आपण कुंडली बघणार आहे, ज्याच्या कुंडलीत ते योग आहेत, ते योग त्या जातकाला कशा पद्धतीनं घेऊन चाललेले असतात
जर हेच मुळात आपल्याला माहीत नसेल तर ब्रेक लागला की आपण नकारात्मक बनत असतो. नकारात्मक बनल्यानंतर आपली जी इच्छा असते, आकांक्षा असते, मनात कुठलं तरी आपल्या नैराश्य निर्माण होतं आणि आपण ज्या गोष्टीच्या पाठीमागे जायचं असते ती गोष्ट तिथंच सोडत असतो. हे जे ब्रेकेजेस निर्माण होतात ते आयुष्यात कधी न व्हावे. आपल्या मुलांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळावं. ते शिक्षण घेतल्यानंतर त्याला त्या शिक्षणाचा व्यवसायासाठी, नोकरीसाठी चांगला वापर व्हावा, उपयोग व्हावा, त्याचं जीवन समृद्ध व्हावं, यासाठी कुंडली बघणं खूप गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काही ग्रहांची युती सांगतो. समजा बुध आणि सूर्य जर असेल, बुध आणि सूर्य, बुध आपण बुद्धीचा कारक बनलाय, सूर्य पिता आहे, सूर्य राजकारण आहे, सूर्य एक बॉस आहे, असे काही कारकत्व आहेत. तर अशा ग्रहांची युती असेल तर अशा जातकांना मेडिकल असू द्यात, राजकारण असू द्यात, लॉ अँड ऑर्डर असू द्यात किंवा सरकारी यंत्रणेशी निगडीत असणाऱ्या जो शिक्षण आहेत, वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस आहेत, ते कोर्स करणं किंवा त्या पद्धतीचे शिक्षण घेणं खूप गरजेचं असतं. दुसरं बुध आणि गुरु या दोन ग्रहांच्या युतीविषयी आपण पुढचं बघूयात की बुध आणि गुरु. बुध हा शिक्षणाचा कारकत्व आहे. बुध हा बुद्धीचा आहे, वाणीचा आहे. आपण जे बोलतो, आपली जी बुद्धी चालवते, सगळे ते बुध ग्रहावरती डिपेंड आहे. गुरु असतो, त्याच्याकडे एक स्पिरिच्युअल एनर्जी असते, आध्यात्मिक एनर्जी असते. तर अशा जातकाला 100% जर ही कुंडलीत कुठलाही ब्रेकेजेस आणणारा जर ग्रह नसेल, त्यांच्या ट्रायंगलमध्ये असू द्यात, 2-12 असू द्यात, समोर 7 असू द्यात, किंवा आपण ज्या पद्धतीनं ती कुंडली बघतो त्या त्या पद्धतीनं जर तो कुठं ब्रेकेजेस आणणारा ग्रह नसेल तर बुध आणि गुरु ही युती 100% आपण सांगू शकतो की हा जातक, ज्याची आपण कुंडली बघत असतो, तो जातक उत्तम प्रकारे शिक्षण घेऊ शकतो. पुढचा जो ग्रह आहे तो आपण त्या ग्रहाविषयी बोलूया की बुध आणि शुक्र जर असेल. शुक्र म्हणजे व्हीनस. व्हीनस म्हणजे आपल्या भौतिक सुख, आपल्या भौतिक गरजा ज्या आहेत, गाडी, बंगला, आपली जी काही प्रॉपर्टी आहे, ते आपण त्याच्यातून बघत असतो. आणि पत्नी, जर पुरुषाची कुंडली बघत असेल तर आपण शुक्राला, जिथं शुक्र आहे तिथं आपण त्याची पत्नी बघत असतो. तर बुध आणि शुक्र जर अशी युती असेल तर अशा जातकाने सेल्स डिपार्टमेंट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, मेडिसिन असेल, आर्ट असेल, ड्रामा असेल, सिनेमा असेल, अशा पद्धतीचं शिक्षण घेणं खूप फायद्याचं ठरतं. तर त्या कुंडलीमध्ये युती कशा प्रकारची आहे हे बघूनही सांगितलं जातं. दुसरं आहे की बुध आणि मंगळ ही युती. आता बुध आणि मंगळ म्हटलं की मंगळ हा थोडासा तामसी, साहसी ग्रह आहे, धाडशी ग्रह आहे. आणि बुध मंगळ म्हटलं की कुठंतरी ब्रेकेजेस निर्माण होत असतात. तो ब्लॉकर आहे, तो ब्लॉक करतो. जर त्याला प्रमोट करणारा ग्रह युतीत नसेल तर शिक्षणात अडथळे निर्माण होत असतात. तर मग अशा जातकांना कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेणं गरजेचं आहे, कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन कुठल्या क्षेत्रात जाणं गरजेचं आहे, हे बघितलं जातं. तर मंगळ हा धाडशी आहे अर्थातच. म्हणजे समजा सैनिक असेल, मिलिटरीमधला असेल, पोलीस असेल, जो साहसी काम करणारे, वर्दीतलं कुठलंही डिपार्टमेंट असेल, या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी आपला नोकरी, व्यवसाय अशा पद्धतीचं काय करता येत असेल तर अशा जातकांनी या पद्धतीचं शिक्षण घेणं खूप गरजेचं असतं. पुढचा जो आहे ग्रह तो बुध आणि चंद्र. चंद्राला आपण आईच्या ठिकाणी मानत असतो. चंद्र हा इमोशनचा कारक आहे, चंद्र हा बदलाव आहे, चंद्र हा चंचल आहे. तर बुध आणि चंद्र जर अशी युती असेल तर अशा जातकाच्या शिक्षणामध्ये नेहमी चढ उतार होत असतात, त्याचे बदलाव घडत असतात, शिक्षणाची दिशा सापडत नाही, सारखे चढ उतार चालू असतात. आणि शिक्षण आत्ता वेगळं, नंतर वेगळं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्री घेणारा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणारा आणि थोडासा चंचल अशा स्वभावाचा असा जातक असतो. तर त्यासाठी कुठला उपाय करणं गरजेचं आहे, हे उपायही आम्ही सांगत असतो. आता पुढचा जर ग्रह आपण बघितला तर बुध आणि राहू. राहूचं कारकत्व मी तुम्हाला आधी सांगितलंय. आणि आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ग्रहाचं कारकत्व काय आहे
प्रत्येक ग्रह कशा प्रकारचा आहे, म्हणजे आपली जी सोलर सिस्टीम आहे त्या सोलर सिस्टीममध्ये कुठल्या क्रमाने कुठला ग्रह कसा बसलाय, तो किती कधी फिरत असतो, त्याची परिभ्रमण क्षमता काय आहे, किती दिवसांनी त्याचं एक चक्र पूर्ण होतं, त्याचा रंग कसा आहे, त्याचे परिणाम काय आहेत, या सगळ्याविषयी मी तुमच्याशी बोलणारच आहे. राहू हा जर बुध आणि राहू असेल तर अशा जातकाचं शिक्षण हे फॉरेन कंट्रीत होऊ शकतं, परदेशात होऊ शकतं किंवा परदेशाशी निगडीत असणाऱ्या विषयाशी होऊ शकतं. अशा जातकाकडं एक न्यू स्ट्रीम असते, काहीतरी वेगळं करण्याची क्षमता असते. कम्प्युटरशी निगडीत असणाऱ्या अशा व्यक्ती असतात. डेटा असू द्यात, गेमिंग्स असू द्यात, फोटोग्राफी असू द्यात, म्हणजे जे काय आर्टिकल्स आहेत, आर्टिफिशियल्स ज्या काय गोष्टी आहेत त्या करण्यात, वेगळं काहीतरी करण्यात त्यांची रुची असते. इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून एखादं डिव्हाइस किंवा आज हयात नसणारी गोष्ट 10 वर्षांना असणार आहे, 30 वर्षांना असणार आहे, अशा प्रकारचं डोकं चालवून ते एक वेगळ्या प्रकारचं संशोधन करू शकतात. किंवा जर ती ग्रहमान व्यवस्थित नसेल, डिग्री वाईज किंवा ज्या घरात बसलेल्या आहेत त्या घराचा, त्या राशीचा एकंदरीत अभ्यास केला तर असंही लक्षात येतं की कधी कधी अशा जातकाचं लक्ष लागत नाही शिक्षणाकडे किंवा कुठल्याही ठिकाणी, मग त्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, अस्थिरता निर्माण होते. या विषयावरती आपण ती कुंडली बघितल्यानंतर कशा प्रकारे राहू बसलेला आहे आणि मग त्याच्यावरती उपाय काय हेही सांगत असतो. आणि पुढची जी युती आहे ती बुध आणि केतू. केतू हा काटछाट करतो, कापत असतो, प्रत्येक गोष्ट कुठंतरी मधीच कापत असतो. बुध आणि केतू जर असतील तर एज्युकेशन ब्रेक, शिक्षणात ब्रेक येतो, शिक्षण कुठंतरी थांबतं. मग वारंवार शिक्षणात असे खंड निर्माण होतात, अखंडित शिक्षण चालत नाही, ब्रेकेजेस येतात. आणि त्याची केतू हा 18 वर्षानंतर 18 वर्ष लागतात त्याला असं परिभ्रमण करायला. मग 18 वर्षाच्या दरम्यान 18व्या वर्षी किमान त्या जातकाच्या कुंडलीमध्ये जर केतू बुध अशी युती असेल तर 18व्या वर्षी त्याच्या शिक्षणात ब्रेक निर्माण होतो आणि होतोच होतो. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना कधी कधी तोंड कशी पडावं लागतं. चांगले विद्यार्थी व्यवस्थितपणे चाललेले असतात, समंजस असतात, शांत असतात, आध्यात्मिक वाटतात, कुणाच्या खोडी न काढणारे. काही ड्रामेबाज असतात, तो भाग वेगळा आहे, म्हणजे प्रत्येकाचं कारकत्व वेगळं आहे. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 18व्या वर्षी ब्रेक येतो. आपण आपल्या आयुष्यात सुद्धा बघितलं असेल. मग तो कुठल्या कारणाने, तो कुठल्या ग्रहांची युती झाली त्याच्यामुळे येतो. मग असे जर जे ब्लॉकर आहेत, जे ब्रेक निर्माण करणारे ग्रह आहेत, त्या ग्रहांची युती असेल आणि प्रमोट करणारे ग्रह जर त्या युतीत कुठंतरी असतील तर ते त्या जातकाला खालीवर असं घेऊन चाललेले असतात. हे बघणं अतिशय खूप गरजेचं असतं. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्याची कुंडली बघणं, त्याची कुंडलीचं विश्लेषण करून घेणं आणि त्याच्या जीवनाची योग्य दिशा ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि आजकालच्या सर्व पालकांना हेच वाटत असतं की आपल्या मुलानं काहीतरी कर्तृत्व करावं, चांगले शिक्षण घ्यावं, चांगल्या ठिकाणी नोकरी करावी. आज जे भौतिक सुखाच्या पाठीमागं लागलेले जग आहे, या जगाच्या रेसमध्ये पळत असताना कुठल्या तरी बाबतीत आपल्या मुलांनी कमी पडू नये, जगाबरोबरच चालावं, निसर्गाच्या नियमानुसार बदलावं. परिवर्तन हा मानवी गुणधर्म आहे आणि ते परिवर्तन आपण स्वीकारलं पाहिजे. परिवर्तन कशा प्रकारचं असतं, तशा प्रकारची आपली कुंडली बनलेली असते. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हाच आपली कुंडली एकदम व्यवस्थितपणे बनलेली असते. त्या कुंडलीत आपलं ग्रह कसे बसलेले आहेत, ते ग्रह आपले ग्रहमान कसे बदलू शकतात. एखादा ग्रह तुम्हाला करोडपती बनवायला बसलेला असतो, पण त्याचं ज्ञान आपल्याकडं नसतं. आपण त्याच्या विरुद्ध प्रवाहात जातो आणि आपण आपल्या जीवनात करोडपती बनण्याचा जो योग आलेला असतो तो योग गमावतो. आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे, कुठल्या प्रकारचा व्यवसाय घेतला पाहिजे, आपल्या मुलांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, कशा प्रकारे त्यांचं जीवन सुरळीत चालावं,
ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण कुंडली बघून आम्ही करत असतो आणि ते 100% फलदायक ठरतं. त्यासाठी आम्ही छोटे मोठे उपाय सांगतो. तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या भवितव्याविषयी जाणून घ्यायचं असेल, त्यांचं भवितव्य कशा प्रकारचं चालणार आहे, त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रह तारे कसे बसलेले आहेत, त्या ग्रह ताऱ्यांचा कोणत्या प्रकारचा परिणाम त्याच्या जीवनावरती होतोय, हे सगळं व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्ही स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता, आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता, वेळ ठरवू शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक विचार करू शकता. तुमच्यासह तुमच्या आजूबाजूचे असतील, पैपाहुणे असतील, मित्र असतील, ज्यांना या गोष्टीची गरज आहे, त्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मराठी माणसासाठी एक संधी मिळण्याचा योग प्राप्त करून द्या. एक ग्रह तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक ग्रह तुम्हाला करोडपती बनवू शकतो. याचं गुपित तुमच्या कुंडलीमध्ये दडलेलं आहे. तेव्हा तुम्ही तुमची कुंडली, तुमच्या मुलांची कुंडली दाखवा. त्याच्यावरती जे काही छोटे मोठे उपाय आहेत ते उपाय सुचवले जातील आणि याचा 100% तुमच्या जीवनात चांगला परिणाम झालेला दिसेल. योग्य रस्ता मिळेल, योग्य मार्ग मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे आभार मानतो. धन्यवाद.